आई मंचुरी बनव. मंचुरी नाही रे बाबा, मंचुरियन. तुला खायचे आहे का आता? हो का? चल मग बनवते, ठीक आहे. राम मंडळी, विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करते बरं का. आणि हो मंडळी, जेवढ्या जोरात मी तुमचं स्वागत करत आहे ना, अगदी तेवढ्याच जोरात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडतील. तर तसं इथं आपण बनवणार आहोत जास्तीत जास्त आपल्या विदर्भातल्या रेसिपी. पण आज माझ्या पोराची फरमाईश आहे मंचुरी. मंचुरी म्हणजे का? तर मंचुरियन. तर चला म्हटलं आज बनवूया आपण ही मंचुरियन. आता आहे हिवाळा म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम काही खायला भेटलं ना तर सर्व लोक एक नंबर खुशच होऊन जाते बा, हो की नाही. तर मंचुरियन बनवणं तेवढं काही तामझाम मला नाही, एकदम साधं सोपं आहे बरं का. जर तुम्हाला वाटत असेल का आपल्या खिशातले पैसे जास्त खर्च नाही व्हावे आणि कमी खर्चामध्ये आपले लेकरही खुश झाले पाहिजे, तेही आपण घरी बनवतो त्यामुळे हायजीन तर असतेच असते, हो की नाही. आणि तेच जर आपण ठेल्यावर किंवा इकडे तिकडे कुठं गेलं तर मग पैसेही जास्त खर्च होते, कोणाचं पोटही नाही भरत, आणखी आपल्या खिशालाही नाही पुरवडत आणि तिची हायजीन तर आपल्याला एक नसतेच, हो की नाही. म्हणूनच सांगत आहो की घरी बनवा मस्त मंचुरियन आणि आपल्या लेकराला चांगला पोट भरून खाऊ द्या, अशा मताची मी आहे. म्हणूनच आज आपण बनवायला घेतलेलं आहे मंचुरियन बरं का. तर मंचुरियनसाठी काय करायचं होतं, मस्त एक घ्यायची पत्तागोबीचं फूल. पत्तागोबीच्या फुलाला चांगलं बारीक बारीक चॉपिंग करून घ्यायचं. सोबत घ्यायचं मस्त गाजर, आणखी शिमला मिरची, आणखी कांदे बारीक कापून, लसूण, मिरची, हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं का. बघा, अगदी या प्रकार चांगला मिक्स करून घ्या. आणि जर पाणी सुटलं ना ते व्यवस्थित पिळून घ्यायचं, गाजराचं पाणी वगैरे काढून घ्या बरं का, म्हणजे आपल्या मंचुरियन चांगलं होतं, ठीक आहे. हे सर्व साहित्य मस्त मिक्स करून घेतलं काय याच्यामध्ये काय टाकायचं आहे मग आपल्याला, मैदा आणि कॉर्नफ्लोअर. आता तुम्ही म्हणाल की हे कोणते बा, हे तर डिश काय तेवढी म्हणजे हेल्दी नाही आहे, ठीक आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त मैदा टाकायचा 2-3 चमचे छोट्या चमच्यानं, म्हणजे मीडियम चमच्यानं. आणखी म्हणजे तुमच्या सारणाला लागण एवढं टाका बरं का, खूप जास्त नको टाका. आणि टाकायचं आहे आपल्याला ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक पेपर म्हणजे काय, आपले काळे मिरीच म्हणतो ना आपण त्याला, त्या काळ्या मिरीची कुटून घ्या मस्त खलबत्त्यामध्ये आणि ते टाका. काही विकत आणायला की जायचे नाही बरं का पावडर. आणि सोबत टाका सोया सॉस थोडासा असं घरी तर. आणखीन काय म्हणते बा, थोडासा कॉर्नफ्लॉर हे टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि टाकायचं मीठ. कळलं का मंडळी, फक्त एवढं साहित्य टाकायचं आणि मस्त व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं आहे बघा, अगदी या प्रकारे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. आणि तुमच्या इकडे तुम्हाला मंचुरियन आवडते का नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याचे मस्त गोल गोल गोले करून घ्यायचे, तुम्हाला वाटण त्या आकाराचे करून घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तिकडे ठेवायची कढईत टाकायचं तेल आणि मस्त आपले मंचुरियन नाही का मीडियम फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे बरं का. आता मंचुरियन चांगले झाले पाहिजे गोल गरगरीत, यासाठी एक टीप म्हणजे का, तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मंचुरियन टाकायचे आणि मंचुरियन टाकल्यानंतर 1 मिनिट तरी त्याला चम्मच लावायचा नाही, हालडुलं काही करायचं नाही, ठीक आहे. आणि नंतर मस्त आपले मंचुरियन मीडियम आचेवर चांगले शिजू द्या बरं का. अगदी असे म्हणजे आतपर्यंत ते शिजले गेले पाहिजे, हो की नाही. नाही तर वरून होईन काळे काळे ना अंदरून राहीन कच्चे, जर तुम्ही मोठी फ्लेम ठेवाल तर मग ते काही बरे लागणार नाही. या प्रकारे आता आपले सर्व मंचुरियन आपण करून घ्यायचे. बघा किती छान कलर आलेला आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे मंचुरियनही व्यवस्थित तळून घेतले. आणि मंडळी मला हे सांगा की तुमच्या इकडे लग्नामध्ये आजकाल मंचुरियन नूडल्स वगैरे राहते की नाही, आणि तुम्ही त्या लाईनमध्ये लागून खाता की नाही, हो की नाही. मग असे पदार्थ आपण घरी का बरं नाही बनवायचे. जर आपल्या घरच्या लोकांना आवडत असेल, मुलांना आवडत असेल, तर एखाद्या वेळी आपण घरी पण ट्राय करून बघायचे ना. कशाला हॉटेलमध्ये जाऊन मस्त एवढे सारे पैसे खर्च करायचे, हो की नाही. तर आता आपले मंचुरियन तळून होत आहे तोपर्यंत तुम्हाला मी 1-2 टिप्स सांगतो. जर तुम्हाला मंचुरियन एकदम चांगले क्रिस्पी पाहिजे तर पहिली टिप काय करायची, पहिल्यांदा तळून घ्यायचे, त्याला बाहेर काढायचे, मग पुन्हा एकदा त्याला डबल फ्राय करायचे, तर तुमचे मंचुरियन एकदम क्रिस्पी. आणखी मंचुरियन एक नंबर टेस्टी होण्यासाठी तुम्हाला दुसरी टिप सांगतो. भाज्या चिरताना अशा बारीक बारीक चिरायच्या ना तर सर्वांना वाटलं पाहिजे की तुम्ही मास्टर शेफच आहे, अशी बराबर चॉपिंग करायची, हो की नाही.
आणि अशा प्रकारे आपले पूर्ण मंचुरियन झाले आहे बघा. तळून झाले ना की एक नंबर क्रिस्पी आहे. तुम्हाला कसे आवडते? क्रिस्पी आवडते की नाही आवडत? तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही तळून घ्या. ठीक आहे. आता पुन्हा तळायला टाकलेले आहे, कारण की आपण बनवले होते 3 बॅचमध्ये आपले मंचुरियन व्यवस्थित तळून झाले. आणि मंडळी, तुम्ही सांगा तुमच्या मुलांना मंचुरियन आवडते की नाही? मग तुम्ही हॉटेलमध्ये त्यावर किती खर्च करता की नाही? मग एकदा घरी या प्रकारे मंचुरियन नक्की बनवून बघा आणि आवडलं ना तर कमेंट करून नक्की सांगा बरं का. बघा आता मंचुरियन तळून झाले. जर तुम्हाला ड्राय मंचुरियन आवडत असेल तर घ्या असेच खाऊन, आणि जर नसेल आवडत तर आपण बनवूया त्यासाठी मस्त ग्रेव्ही. त्यासाठी का करायचं, आता आपण ठेवली आहे पुन्हा कढई ठेवली. त्याच्यामध्ये टाका थोडंसं तेल टाकल्यावर का करायचं बरं? जिरं मोहरी नाही टाकायची आपल्याला. तर का टाकायचं? बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि शिमला मिरची आणि मिरची हे सर्व टाकून व्यवस्थित मस्त शिजू द्या बरं का. थोडासा स्मोकी फ्लेवर आला तरी चांगलंच, हो की नाही. आणि त्याच्यासोबत टाकायचं आपल्याला पातीचा कांदा. हे सर्व टाका, त्याला मस्त शिजू द्या. त्याच्यानंतर हे बघा आपलेवाले तळलेले मंचुरियन कसे दिसत आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखी कोणतं साहित्य पाहिजे तर बघा. सोया सॉस, टोमॅटो सॉस, हे बघा टोमॅटो सॉस मी इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये सोया सॉस आणि ब्लॅक पेपर पावडर, तेच काळी मिरी पावडर, आणि रेड चिल्ली पावडर रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस. हे तुम्ही थोडं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे सर्व टाका. आणि त्याच्यानंतर आता आपण काय टाकलं आहे, त्या कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी करायची, ते टाकायचं. आणि तुम्हाला याची थिकनेस किती पाहिजे त्याच्यानुसार थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर ड्राय खायचे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं हलकेसंच मिक्स करायचे असेल तर नाही पाणी टाकलं तरीही चालेल. थोडंसं पाणी टाकलं, त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर हे बघा या प्रकारे आपले सर्व मंचुरियन मिक्स करून घेतले. आणि याच्यामध्ये आता एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते म्हणजे विनेगर टाका. आणि बस आता गॅस करा बंद. गॅस बंद करायची अर्ध्या 1 मिनिटांनी आणि मस्त घ्या बरं का खाऊन. आणि मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या संडेला ना तुमच्या मुलांना बिलकुल घरच्या घरी एवढे टेस्टी असे मंचुरियन बनवून द्या की तुमच्या मम्मीने तुमच्या पोरांना म्हटलंच पाहिजे की माझी मम्मी तर भाई मास्टर शेफ. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे नका. आणि एकदा अशा प्रकारे मंचुरियन नक्की बनवा आणि खाऊन बघा.